मला सुद्धा आश्चर्य वाटेल की लहान मुलांच्या डब्यामध्ये अशा प्रकारे सुद्धा पराठा करून देता येतो म्हणून. चला मग रेग्युलर कसं चपातीचं पीठ मळून घेतो ना तसंच मळून घ्यायचं, पण मळून घेताना थोडंसं ओवा घालून घ्यायचं बघा. त्यानंतर एक चपाती लाटून घ्यायची, त्यामध्ये पनीरचं स्टफिंग घालून घ्यायचं बघा. आणि पनीरचं स्टफिंग करून घेण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या, त्यामध्ये जिरं, बारीक कट करून घेतलेले टोमॅटो, कांदा घालून घ्या. थोडंसं फ्राय झाल्यानंतर किसून घेतलेलं पनीरसुद्धा घालून घ्यायचं. त्यानंतर तिखट, मीठ, गरम मसाला थोडंसं घालून घ्या आणि कोथिंबीर घालून मस्त असं पनीरचं स्टफिंग तयार करून घ्यायचं बघा. आणि हे स्टफिंग थंड झाल्यानंतर त्या चपातीमध्ये घालून घ्यायचं आणि रोल करून घ्यायचे. अशा प्रकारे कट करून हातानेच प्रेस करून मस्त असे पराठा तयार करून घ्यायचे बघा. ह्या पराठ्याचं नाव आहे कॉइन पराठा आणि लहान मुलांना सुद्धा खूप आवडतो बघा. आणि टिफिनमध्ये देण्यासाठी हे बेस्ट असं ऑप्शन आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि हेल्दी सुद्धा आहे. लहान मुलांना सुद्धा नक्की आवडतो. नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा.